रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग जिवंतपणे जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज पाटील. वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये ते अत्यंत तत्पर आणि नम्र असतात. तेच नव्हे तर संत गुलाबराव महाराज दिंडी क्रमांक 261 जगद्गुरू तुकाराम महाराज सोहळ्यातील रथाच्या मागे 261 नंबरची त्यांची दिंडी आहे. आणि या दिंडीमधल्या प्रत्येक वारकऱ्यांची ते अत्यंत नम्रपणे काळजी घेत असतात. तेच नव्हे तर त्यांच्या आज 90 वर्षाच्या आई रोज दिंडीमध्ये चालतात, वारकऱ्यांची विचारपूस करतात, आईप्रमाणे काळजी घेतात. तर सोमनाथ महाराज पाटील यांच्या सुविद्य पत्नी या संपूर्ण स्वयंपाकाची व्यवस्था करून रोज चांगल्या प्रकारचं जेवण वारकऱ्यांना मिळेल, त्यात विविधता असेल, सकसपणा असेल याची ते त्या काळजी घेतात. आणि सदैव हसतमुख अशा प्रकारचा या तिघांचाही चेहरा असतो. या सोहळ्यामध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी त्यांच्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करत असतात. संविधान समता दिंडी आणि त्यांचाही अत्यंत ऋणानुबंधाचा अशा प्रकारचा संबंध आहे. सोमनाथ पाटील दिसायला अत्यंत साधंभोळं व्यक्तिमत्व, पण प्रत्यक्ष एखादी अचानक अडचण जर निर्माण झाली तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे सोमनाथ पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे. गेल्या वर्षीचा एक प्रसंग मला आठवतो. अचानक पाऊस आला. नियोजित मुक्कामाचं ठिकाण हे जरा उघड्यावर होतं. आता पावसामध्ये काय करायचं असा प्रश्न होता. संध्याकाळी 5 वाजताची वेळ होती. थोड्याच वेळात दिंड्या मुक्कामाला पोहोचणार होत्या. काय करायचं असा प्रश्न असतानाच सोमनाथ महाराज पाटील यांनी अशा प्रकारचे काही चक्र फिरवली की काही वेळामध्येच एका सुंदर अशा प्रकारच्या शेडमध्ये वारकऱ्यांना निवांत अशा प्रकारचा निवारा मिळाला. हे अचानक एखादं परिस्थिती उद्भवली तर त्याच्यावर कसा मार्ग काढायचा हे सोमनाथ पाटील अत्यंत लीलया पेलत असतात. अशा या सोमनाथ पाटील यांच्याबरोबर संविधान समता दिंडीचा संपर्क आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांना भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मानी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उदंड अशा प्रकारचं आयुष्य द्यावं, उत्तम अशा प्रकारचं आरोग्य द्यावं. आणि मी ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येत नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करावीशी वाटते आणि अशा प्रत्यक्ष वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वारकऱ्यांच्या वारीमध्ये सहभागी होता येत नाही, अशा व्यक्तींनी आपली मदत सोमनाथ महाराज पाटील यांच्याकडे सुपूर्द करावी. तुम्ही ज्या जिव्हाळ्याने, ज्या प्रेमाने वारकऱ्यांसाठी ती मदत पाठवणार आहात, ती मदत खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल. दानशूरांनी, भाविकांनी अशा प्रकारचं सोमनाथ पाटील यांना मदत करावी अशा प्रकारचं आवाहन करतो. रामकृष्ण हरी.